नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की पोलीस भरतीला अर्ज चालू आहेत आणि अर्ज संपण्याची मुदत संपत आलेली आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे आज 20 तारीख आहे आणि फक्त 9 दिवस हे हे 9 दिवस आहेत. हे फक्त अर्ज भरण्याची मुदत राहिलेली आहे आणि या 9 दिवसामध्ये किती आणखीन अर्ज येतील याची कल्पना नाही, कारण की आता साईड यायची बऱ्याच प्रकारे लोडवर चालू लागलेली आहे. आणि आता पोलीस भरतीचं अर्ज चालू झाले, सगळं झालंय, म्हणजे पूर्ण झालाय, पूर्णपणे टप्पा झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ह्याच्यामध्ये 15 दिवस मुदत वाढ होणार का, हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर पोलीस भरतीच्या ह्याच्यामध्ये वाढ होणार का, तर ह्याच्यामध्ये दोन आधार आहे मित्रांनो. एक वेळेस नाही पण आणि एक वेळ होय पण, म्हणजे अशा प्रकारे आहे. तर झाली तर मुदत वाढ आणखीन 15 दिवस होऊ शकते जर विद्यार्थ्यांची मागणी असेल तर. आता कसं आहे की प्रत्येकाने जर ईमेलवर तक्रार नोंदवली की आमचं डॉक्युमेंट अपलोड झाले नाही, कोणाची सही अपलोड झाली नसेल, कोणाचा फोटो अपलोड झाला नसेल, तर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतील तर ती अर्ज आणखीन 15 दिवस लांबणी देते. पण आता विषय असा, की अर्ज लांबणे 15 दिवस, हे 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत का महत्वाची. तर पोलीस भरतीचं ग्राउंड ॲक्युरेट तुम्हाला तारीख सांगणार आहे. आता नोव्हेंबर महिना संपत आला, म्हणजे आता डिसेंबर राहिला, त्यानंतर जानेवारी. आता हे जानेवारी 2026 म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे पोलीस भरतीसाठी. हे वर्ष आपल्या महत्त्वाचं आहे. म्हणजे आता ही 2025 शेवटपर्यंत आपलं फॉर्म भरून घेतलं 2026ला, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आता ग्राउंड कधी होणार, तर आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जानेवारी फेब्रुवारी, तर लक्षात घ्या फेब्रुवारी मार्च हे तुमच्या लक्षात येतील. एप्रिल आणि मे हे जे महिने आहेत हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आता जानेवारी महिन्यामध्ये जर आपलं पूर्णपणे ग्राउंड झालं, ॲडमिट कार्ड जर यायला सुरुवात झाली किंवा ह्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोसेस होणार जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता विषय असा आहे की फेब्रुवारीमध्ये बरेच जण म्हणतात ते ग्राउंडचा होणार, पण मित्रांनो तुम्हाला एक अंदाज सांगणार आहे की ग्राउंड नक्की कुठल्या महिन्यात होणार. तर मित्रांनो आता ह्या आपल्याला 2026 जानेवारीमध्ये ही फॉर्म भरून झाले, समजा तारीख वाढवली तर 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म चलतील. जर 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरले तर जानेवारी महिना पूर्णपणे अख्खा ह्याच्यासाठी ग्राउंड तयारी करण्यासाठी रिकामा आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस हे एक अत्यंत महत्त्वाचे आहेत की ग्राउंडसाठी तयारी करण्यासाठी. म्हणजे ही पोलीस डिपार्टमेंटला जे ग्राउंड तयार करायचे, आयुक्त कार्यालयात जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राउंड तयार करायचे, त्यांना अत्यंत मोलाचा वेळ आहे बंदोबस्त लावण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी, चेस्ट नंबर टाकण्यासाठी. ही पूर्णपणे ह्याच्यामध्ये वेळ आहे. आता ग्राउंड कधी होणार, तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेपासून चालू होण्याची शक्यता आहे. आता बऱ्याच जणांच्या म्हणण्यात असं आलेलं आहे की, आणि जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या देखील म्हणण्यात आलं, जे PS आहेत ते आता ऑलरेडी सध्या चालू सर्व्हिसमध्ये आहेत, त्यांचा अंदाज वर्तवणार, कारण की त्यांना तिथल्या सूक्ष्म हालचाली त्यांच्या माहीत असतात की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार, किंवा त्यांना अंदाजे माहीत आहे. ज्यांना जिथं ड्युटी पडणार आहे त्यांना आधीच परिपत्रक आलेलं असतं किंवा आधीच त्यांना माहिती पूर्वतयारी दिली असते की ज्या ठिकाणी ते आता समजा सोलापूरला SRPF कॅम्पला ग्राउंड होणार आहे, म्हणजे सोलापूरच्या जिल्ह्यात जर पोलीस भरती ग्राउंड बघितलं तर SRPF कॅम्पला होतं. त्यानंतर दौंडचं SRPF कॅम्पचं ग्राउंड, म्हणजे ह्याची पूर्णपणे तयारी करण्यासाठी, चेस्ट नंबर टाकण्यासाठी त्यांना आधीच हालचाली चालू झाली असतात. म्हणजे त्यांचा एक अंदाज आहे, हे त्यांच्या सांगण्यातून आलं की 20 फेब्रुवारीपासून हे ग्राउंड जे आहे ते चालू होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, 20 फेब्रुवारीपासून हे ग्राउंड जे चालू होईल. आणि ॲडमिट कार्ड कधी होणार, मग कधी येणार, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲडमिट कार्ड येतील. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू झालं, हा मार्च महिना पूर्णपणे ग्राउंडमध्ये जाणार. एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे ग्राउंड चालू. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात शेवट मुंबई असते, म्हणजे आधी पूर्ण जिल्ह्याचे ग्राउंड असतात, जेवढे जिल्हे आहेत त्याचे ग्राउंड होणार, आणि त्यानंतर शेवट मुंबई होत असते. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की मे महिना पूर्णपणे धरायचा. आणि लेखी परीक्षा कधी होणार, तर लेखी परीक्षा मित्रांनो जून आणि जुलै ह्या महिन्यामध्ये लेखी परीक्षा होणार. 100% लेखी ह्या महिन्यामध्ये होणार, तेव्हा की त्याच्या अलीकडे येणार. आता पोलीस भरतीचं पूर्णपणे टाइम टेबल ठरलेलं आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये ही पूर्णपणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे 5 ते 6 महिने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत ग्राउंड आणि लेखीसाठी. ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपला पूर्णपणे कार्यक्रम संपणार आहे. पोलीस भरती 2025ला पूर्णपणे शिक्कामोर्तब लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे बघा आता ही पूर्णपणे लक्षात घ्या. आता 20 फेब्रुवारी कशाच्या अंदाजा सांगतो मित्रांनो, जे पोलीस डिपार्टमेंट चालू सर्व्हिसला आहे त्यांच्यासाठी. आता आपण इतके दिवस आपल्या चॅनल व्हिडिओ येत नव्हता, कारण की पूर्णपणे चर्चा करण्यात किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात किंवा पूर्णपणे माहिती घेण्यात वेळ जात असतो. त्यामुळे उगाच इतर कुठली माहिती सांगून जमत नाही. पूर्णपणे परफेक्ट माहिती घेऊन सांगतो मला. आता जे चालू सर्व्हिसला आहे त्यांनी मला सांगितले, बाबांनो 20 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू शक्यता आहे, हे देखील अंदाज आहे. म्हणजे चेस्ट नंबर टाकायचा सुरुवात होणार परत किंवा काय होणार, म्हणजे पूर्णपणे प्रोसेस होणार आहे. आता डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, ग्राउंडची तयारी करा होणार, म्हणजे पूर्णपणे जे क्वार्टर आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे हालचाली चालू असतात. म्हणजे असं नाही की भरती घ्यायची म्हणजे एकदम होतंय, कारण याच्या मागं पूर्णपणे काम असतं, ते पूर्णपणे काम करण्याचं काम चालू आहे, ते लक्षात घ्या. आता हे महिने जे आहेत अत्यंत मोठा जून जुलैमध्ये होणार. आता फॉर्म किती आले,
बरेच जणांचा प्रश्न आहे की कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत किंवा काय आले. आता प्रत्येक जण तीच बघतंय, ह्या जिल्ह्याला एवढे फॉर्म आले, टोकन नंबर बघा किंवा हे बघा. अरे आपल्याला काय घेणं आहे किती फॉर्म किंवा काय हो, आपल्याला माहिती आहे जागा किती आहेत, आपल्या कास्टसाठी जागा किती आहेत, त्यासाठी आपल्याला झाडायचे. आता आपल्या फॉर्म आपल्याला माहिती आहे लाखो फॉर्म येणार, लाखो फॉर्म आतापर्यंत येणार, आतापर्यंत आले देखील असतील, अजून देखील येणार आहे. पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ही 15,000 भरती आहे. 15,000साठी 15 लाख फॉर्म येतील मित्रांनो, लक्षात घ्या. 15,000साठी 15 लाख फॉर्म येतील, पण आपल्याला एका जागेसाठी 100 मुलं झाटणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. एका जागेसाठी 100 मुलं तिथं लेखी परीक्षेला घेणार आहे. म्हणजे तुमची किती फॉर्म उद्या काय होत्या आपल्याला काही घेतलं नाही, गर्दीशी आपल्याला घेतलं नाही. आपल्याला माहिती आहे की किती गर्दी असली तर त्यातले निमे जे आहे ते भोपळा असतात, म्हणजे बोगस असतात. त्यातले जे निमे जे फॉर्म भरले त्यांना काही घंटा काय माहीत नसतं त्या भरतीचं, त्याने देखील फॉर्म भरलेला असतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं, बेहून जायचं नाही, बघायचं नाही एवढी पोरं आली आणि एवढं काय झालं, आमचं कसं होईल आणि काय होईल, असं काही विचार करत नाही. त्यांना ह्यातल्या निम्या पोरांना तर काहीच येत नसतं, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे एका जागेसाठी कधी आपण माहिती आहे की एका 100 मुलं घेतली जातात, एका 10, म्हणजे एका जागेसाठी परत 10 लेखीमधनं काढतात. म्हणजे अशा प्रकारे ग्राउंडमध्ये जर घेतलं तर एका 100 असतात आणि लिखीमध्ये एका 10 असतात. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचा टप्पा असतो. म्हणजे एवढी चाळणे लावत हे 15,000वर एवढे आणलेले असतात. त्यामुळे लक्षात घ्या, काही काही ठिकाणी तर जागा शिल्लक राहतात. अशा प्रकारे भरतीची कंडिशन असते. त्यामुळे तुम्ही भिवून जाऊ नका. भरती प्रक्रिया आपल्यासाठीच आहे, इतर कोणासाठी नाही. त्यामुळे ही आपल्यासाठीच काढलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भीतीचं कारण नाही. किती फॉर्म येऊ द्या, किती अर्ज येऊ द्या, आपलं एक टार्गेट पाहिजे की आपण ग्राउंडची आणि लेखीची परीक्षा तयारी जोरात केली पाहिजे. कारण की तू आपल्याला घेणं नाही किती भरतीचे फॉर्म येऊ द्या, कुठं काय होऊ द्या. आपली जेवढी तारीख ठरली, आपल्याला जेव्हा ॲडमिट काढेल तेव्हा आपण भरतीला द्यायचं, भरती देऊन यायची, चांगल्या प्रकारे ग्राउंड द्यायचं, चांगल्या प्रकारे लेखी परीक्षा द्यायची, तरच आपलं सिलेक्शन होणार. नाही तर ह्याच्यामध्ये काही होत नाही. मी लक्षात घ्या. आता ह्या जागा येतील, जागा निघून जातील, पण आपण केव्हा लागणार हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे उगाचच किती फॉर्म आले काय आले उगाच बघत बसण्याचा वेळ घालू नका. त्यानुसार तुम्हाला चांगलं सांगतो की भरती तयारी करा, ग्राउंडची तयारी करा, लेखीची तयारी करा. आणि 100 मीटर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्याचा 100 मीटर जो आहे तो 100 मीटरचा ट्रॅक जो आहे तो पूर्ण होत नाही. अशा प्रकारे 100 मीटर ट्रॅक असतो आणि हा 100 मीटरचा ट्रॅक बरेच जणांना किती सेकंदात मारायचं प्रत्येकाला माहिती आहे. पण आता सरासरी जे मुलं भरती तयारी करतात, सरासरी मुलांचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो, आज 13:50 पर्यंत टाईम जातो. ते सरासरी मुलांचा, म्हणजे जर सरासरी काढली तर 13:50 पर्यंत टाईम जातो. आपल्याला जर टाईम जो पाहिजे तो 11:50 पर्यंत पाहिजे. हे 2 सेकंद कसे कमी होतील हे देखील लक्षात घ्या. 12:50 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हे टार्गेट ठेवायचं, तेव्हा आपण 100 मीटरमध्ये देखील चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकतो. आता बरेच जण 13-14 सेकंद जात आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील. आणि गोळा जो आहे प्रत्येक 90% मुलांचा आउट ऑफ गोळा आहे. त्यामुळे गोळ्याचा काही विषय नाही, फक्त 100 मीटर आणि 1600 मीटर तयारी करा, तुम्हाला 100% लेखी परीक्षेला बसायचा चान्स मिळणार.